आता तुम्ही म्हणसाल की हे काय चाललंय यांचं, तर काय ते पुढे सांगते. तर त्याआधी ना सकाळी सकाळी मी मुलींसाठी चपात्या आणि भेंडी बनवून घेतली होती. आणि त्यानंतर गेलो होतो आम्ही टेरेसला. आता टेरेसला का गेलो ते तर सांगतेच, कारण ना आज होतं संडे, त्याच्यामुळे ना मला हेअर केअर रुटीन करायचं होतं. आणि मी हेअर केअर रुटीन करते म्हटल्यानंतर माझ्या मुली काय मागे राहणार त्या, मग त्यांनाही हेअर केअर रुटीन करायचं होतं. म्हणजे आम्ही आज केसांना कोरफड लावत होतो. तर मग मी नेहमी कोरफड लावायचे, तर सिया मला नेहमी म्हणायची मम्मी मला पण लावायची, मम्मी मला पण लावायची. तर म्हटलं चला आज रविवार आहे तर या दोघींनाही लावून होईल. तर आणि पहिल्यांदा म्हणली ती की मी नाही लावणार, मला नको आहे, मला वास येतोय त्याचा. नंतर पण जेव्हा आम्ही दोघींनी लावायला सुरुवात केली ना, तेव्हा म्हटली की नाही नाही मम्मी मला पण लावायचे. त्यानंतर इथे बघा आता ह्यांचं ब्लॉगिंग चालू होतं, तर कॅमेऱ्यात असं बघणं चालू होतं. नंतर मग आम्ही ना केस आता आमचे ओले होते, त्याच्यानंतर मग म्हटलं केस वाळवायचे. तर मग या दोघींचा असं उन्हातच खेळ चालू होता, कारण म्हटलं आता केसही वाळून होतील आणि यांचे खेळून होईल. मग त्यानंतर मी त्यांना दोघींनाही असंच खेळून दिलं. मग ना संध्याकाळी 2 चपात्या शिल्लक होत्या. मग म्हटलं आता काय करावं, त्याचं डोकंच चालत नव्हतं. म्हटलं आता ह्याला ना ह्यालाच वेगळंच काहीतरी करून द्यावं. म्हणून मी ना एका चपातीवर ना टोमॅटो सॉसला वगैरे लावून घेतलं. त्याच्यानंतर मिओनीज लावून घेतलं. नंतर एक साईडला बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकला त्याच्यावर. आणि त्यानंतर आहे ना तसं थोडंसं चीज किसून टाकलं. त्यानंतर त्या एका चपातीला फोल्ड केलं आणि नंतर आहे ना तव्यावर तूप लावून भाजली. तर इथे सियाचं चाललं होतं की काय करते मम्मी, म्हणून ती येऊन बघत होती. तर असं असं ते मी छान असं खरपूस भाजून घेतलं तूप लावून तव्यावर. त्याच्यानंतर बघा हे असं छान असं झालं होतं.